नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर आज बघा मार्केटने कसा बिहेवियर केलाय। मार्केट ऑलरेडी गॅपडाऊनच ओपनिंग झाली आणि बघायला गेलं तर 24,200 ची लेवल पण मार्केटने ब्रेक केली। ह्याचं कारण एकच आहे की दुपारी जी न्यूज आली होती, जी काय आली होती न्यूज, ती निगेटिव्ह न्यूज होती। त्या न्यूजची म्हणजे न्यूज खरं तर सकाळचीच आहे, न्यूज निगेटिव्ह असल्यामुळे मार्केटने काय केलं, खूप मोठा फॉल दिलेला आहे। बघू शकता तुम्ही, निफ्टी पण जवळपास 500 पॉईंट डाऊन आलेले आहे। जे काय आपला यूएसनी आपलं डील होणार होतं, ते डील 40 दिवसांवरती होतं, तर त्याच्या अगोदरच त्यांनी ते हल्ले वगैरे चालू झाले। त्याच्यामुळे आपले काही मार्केट बघायला गेलं तर डाऊनला होतं। बँक निफ्टी पण जवळपास बघायला गेलं तर 150 पॉईंटचा फॉल, 1,500 पॉईंटचा फॉल दिलेला आहे आणि निफ्टी बघितलं तर 500 पॉईंट डाऊन आहे। तर हे न्यूजमुळे इफेक्ट आहे की मार्केट खाली आले। तर उद्यासाठी काय असू शकतं? उद्यासाठी मार्केट 23,800 इथून एक रिकव्हरी यायला पाहिजे, जे की मग टार्गेट 24,000 आणि 24,100 पर्यंत असू शकतं। उद्या आणि काही न्यूज आली तर उद्या आणखीन मग मार्केट डाऊनला येऊ शकते, पण मला अजून वाटते मार्केट 23,800 जर खालच्या साईडला ब्रेक केला मार्केटने तर मार्केट मग 23,650 आणि मग 23,300 पर्यंत आपल्याला डाऊनला बघायला भेटू शकते। आपला बघायला गेला तर ही लेवल जी आहे ही जोपर्यंत सस्टेन करते मार्केट तोपर्यंत अपमूव मिळत राहील। छोटे छोटे टार्गेट आपण बघू शकतोय, पण फिक्स काय सांगता येणार नाही, कारण न्यूज आहे मार्केटला, निगेटिव्ह न्यूज आहे। आज पण काय न्यूज येईल काय सांगता येत नाही, तर त्या न्यूजवरतीच मार्केट रिॲक्ट करणार आहे उद्या पण। तर बघू उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कसं मार्केट बिहेव्हिअर करते। तर बँक निफ्टी काय असणार आहे? बँक निफ्टी पण बघायला गेलं तर बँक निफ्टी पण गॅपडाऊन ओपनिंग झाली आणि इथून बघायला गेलं तर थोडा वरती पुलबॅक देऊन अगेन मार्केट पडलेलं आहे। ही जे कॅन्डल तुम्ही बघितली किती मोठी कॅन्डल आहे, म्हणजे काय डाऊन आहे मार्केट। वन डे टाइम फ्रेमवर बघितली जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल पूर्ण निगेटिव्ह आहे आणि जो 57,000चा आपला सपोर्ट होता तो पण खालच्या साईडला ब्रेक झालाय। तर डाऊन पॉसिबल आहे 55,600 पर्यंत आणि खाली बघायला गेला सध्या तर 55,600 पर्यंत मला वाटते, 55,600 इथे। आणि त्याच्यानंतर मग बघायला गेलं तर 54,750 पर्यंत आपल्याला डाऊनला बघायला भेटू शकते। मार्केट काय करेल, इथून थोडं पुलबॅक देईल, आणखीन पडेल उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये। तर बघू उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट कसं बिहेवियर करते। तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे। चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे। थँक्यू सो मच।